नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ सीमा हिरे आयोजित 4 दिवसीय खानदेश महोत्सवाचा शुभारंभ शुक्रवार दिनांक 22 डिसेंबर रोजी भव्य शोभायात्रेने करण्यात आला। बहुप्रतीक्षित मायेच्या माणसांचा उत्सव खानदेश महोत्सवाची भव्य शोभायात्रा सिडकोतील विजयनगर येथून पवननगर दिव्य ॲडलब त्रिमूर्ती चौक मार्गे ठक्कर डोम इथपर्यंत काढण्यात आली। शोभायात्रेत खानदेशचा सजवलेला रथ, उंट, घोडे, बैलगाडी, लेझिम पथक, आदिवासी नृत्य पथक, डोंबाऱ्याच्या कसरतीचे खेळ आदींसह पारंपरिक वेशभूषेतील खानदेशी बांधव आणि नाशिककर हे या शोभायात्रेचे आकर्षक बघायला मिळाले। ठक्कर डोम येथे शोभायात्रा पोहोचल्यानंतर आमदार सीमा हिरे, माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी नाशिक शहराचे नवनिर्वाचित पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, भाजपाचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, शहर अध्यक्ष प्रशांत जाधव आदी मान्यवर उपस्थित होते। खानदेश महोत्सव उद्घाटनाप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांचे आमदार सौ सीमा हिरे व आयोजन समितीच्या वतीने ट्रॉफी व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी मराठी साहित्य व अहिराणी कवी संमेलन ही आयोजित केले होते। नाशिककरांनी व खानदेशमधील नागरिकांनी या सर्व कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले। त्याचबरोबर इतक्या जणांचे वाढदिवस आहे, आज मला माहिती होतं सगळ्यांना जे उपस्थित आहेत नाही आहेत सगळ्यांना माझ्या शुभेच्छा। कोणी राहून जाऊ नये। थोडा यायला इथे उशीर झाल्याबद्दल आपली सगळ्यांची क्षमा मागतो। आणि इतक्या सुंदर कार्यक्रमाला आणखीन हा एक जो कार्यक्रम आहे, काही कार्यक्रम असतात ज्यांनी शहरामध्ये एक व्हायब्रन्सी येते, शहराचं वातावरण ते वेगवेगळं वातावरण निर्माण होतं शहरामध्ये। तर त्या प्रकारचा हा खानदेश महोत्सव घेतल्याबद्दल आमदार मॅडम यांना मी खूप त्यांचं अभिनंदन करतो। आणि येताना एवढे छान स्टॉल दिसले त्यामुळे मला वाटतं आता आम्ही काय बोलतो याच्यावर कोणाचं लक्ष नसणार, त्यामुळे फार मी जास्त आपला वेळ घेत नाही। पण इकडे येऊन महोत्सवामध्ये खाद्यपदार्थ खायला तसेच कार्यक्रम एन्जॉय करायला मी मॅडम आपल्याला घरचे पण आमचे आलेले होते, त्यांना खूप सुंदर कार्यक्रम आहे। तर हा जो उद्घाटनाचा कार्यक्रम झाला पण आपला जेव्हा फुल फ्लोमध्ये असेल मला खूप यायला आवडेल। तर थँक्यू व्हेरी मच सगळ्यांना आणि सगळ्यांना खूप शुभेच्छा। थँक्यू, जय हिंद। खानदेश महोत्सव सुरू छे, चांगला 6 सालसना महोत्सव पूर्ण खानदेशમાં અને નાસિક શહેરમાં જે નાવ કમાયે, लोकप्रियता मिळली, लोकांनी नावाजलं 4 दिवसना सगळा कार्यक्रम असले जो प्रतिसाद दिला त्यातील प्रेरणा दिसन आणि या वर्षी बी 4 रोजना महोत्सव भरायचे। आज या महोत्सवासाठी आपल्यामध्ये खास उद्घाटनासाठी उपस्थित असलेले माझे मार्गदर्शक, त्याचबरोबर आमच्या सर्वांचे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री आदरणीय विजय नवल पाटील, दरवर्षी हा आपला 5वा महोत्सव होतो आहे आणि दरवर्षी त्याच उत्साहात आपण सर्वजण या महोत्सवाला प्रतिसाद देतात, त्याबद्दल सगळ्यांचं मी खूप मनापासून आभार मानते। आपण बघतो आहोत की नाशिकमध्ये आपल्या खानदेशमधील सर्व बंधू भगिनी अनेक लोक नाशिकमध्ये ज्या वेळेला स्थायिक होतात त्यावेळेला नाशिकमध्ये आल्यानंतर ते पूर्णपणे नाशिककर होतात आणि नाशिकमध्ये पूर्णपणे मिसळून जातात। आपली संस्कृती, आपली परंपरा, आपले नातेवाईक, आपलं सर्व खाद्यपदार्थ हे सर्व आपल्या खानदेशातलं आहे ते पुढे चालू ठेवण्याकरता आपण नाशिकमध्ये हा महोत्सव भरवतो, जेणेकरून हे लोक जे स्थायिक होतात त्यांच्या या परंपरेला उजाळा देणं, त्याचबरोबर पुढच्या पिढीला या सर्व चालीरीती या सगळ्या माहीत होणं हे फार महत्त्वाचं आहे। आणि ही संस्कृती टिकली पाहिजे। आपल्याकडे नेहमी सांगतात की संस्कृती टिकली तर देश टिकेल,
आणि देश टिकला तर आपला धर्म आपण टिकवणार आहोत. आपल्या या निमित्ताने आपले सगळे खानदेश मधले माणसं हे एकत्र येतात आणि एक वेगळाच आनंद प्रत्येकाच्या मनामध्ये असतो. कारण इथे आल्यानंतर इथले जर आपण बघितलं तर आज 100 स्टॉल इथे लागलेले आहेत. त्यामध्ये खानदेशी पदार्थ खास करून पुरणाचे मांडे असतील, त्याचबरोबर आपल्या गावाकडच्या कळण्याच्या भाकरी असतील, पिठलं असेल किंवा जळगावचे आपले वेगळे वाळवणीचे पदार्थ असतील, हे सगळे पदार्थ आज इथे मिळत आहेत. आणि त्यामुळे या खानदेश महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी खास लांबून लोक या महोत्सवाला भेट देतात. आणि मागच्या वर्षी तर हा खानदेश महोत्सव बघून कल्याणला सुद्धा त्यांनी आयोजन केलं आणि तिथे सुद्धा खूप चांगला प्रतिसाद या महोत्सवाला मिळालेला आहे. मला निश्चितपणे या सोहळ्यातून आणखीन बरेच मग साहित्यिक, सांस्कृतिक, त्याच्यातले आणखीन राजकीय क्षेत्रातील सुद्धा काही प्रतिनिधी आणि मग एकूणच सगळं म्हणजे खाद्य संस्कृती सगळे आणखीन म्हणजे 2023 या वर्षाचं मिलेट वर्ष आहे जागतिक मोदी साहेबांनी केलेलं आहे. आणि भरड धान्याकरता जाता हा सिम्बॉल समोर गेल्या वर्षीपासून आपण ठेवलेला आहे. सगळ्या महिला दमल्या जातात फिरून मगाशी. परंतु हा एक आनंदी सोहळा आहे, एक संस्कार सोहळा आहे. आपण निश्चितमध्ये या आपल्या ऐराणी भाषेचं, खानदेशातल्या सगळ्या वैविध्याचं आपण त्याचं चांगलं प्रगल्भ आणखीन कसं होईल, ही संस्कृती अधिक काळ टिकेल कशी. कारण काळाच्या ओघामध्ये जसं डिजिटल सगळं होतंय, जसं संगणकीकरण सगळ्या विषयाचं होतंय, तसं होत असताना म्हणजे जसं ब्रिटिशांनी आणि मोगलांनी 1000 वर्ष आपलं राज्य केलं आणि आपली मराठी सुद्धा विसरायला झालो अशी परिस्थिती झाली, तर आपल्या ह्या प्रादेशिक भाषा ह्या अधिक काळ टिकल्या पाहिजेत, संवर्धन झाल्या पाहिजेत, त्या लक्षात राहिलं पाहिजे. आणि त्यावेळेला मला जाता आलं नाही. खाली खानदेश महोत्सवाला जरूर जा आणि त्याच्यामध्ये तुमचं दर्शन झालं. वर्गाचं कार्यक्रम आहे, तुम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय करावं. आम्हालाही वाटलं तर तिलाही घेऊन येतो मी. खांद्याच्या बाळावरचा तिचं माय आहे मांडायचं आणि मी फिरवतो इथे. खांद्याचे मांडे, खांद्याची कानबाई आणि खांद्याचं वैभव, खांद्याची भाषा. आपला राजपूत येतोय परवा प्राजक्ता माणिकच्या ग्रुप बरोबर. तुम्ही बघत असाल हास्य जत्रा. मी जास्त टीव्ही बघत नाही पण ते आवर्जून बघतो. का पहाटे सुद्धा मी 5 वाजता उठलो का व्यायाम करताना ते लावून देतो हास्य जत्रा. एवढं चांगलं आहे. आमच्या सगळे तर तुम्हाला भेटायला येतात. मजा आहे ना. ही सगळी मजा आपण त्या खानदेश महोत्सवाच्या निमित्ताने उपभोगूया. मलाही आणखी थोडा वेळ सहभागी नंतर उद्या होता होईल. तुम्हाला सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक.